नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं मराठी शिवण क्लासमध्ये। आज आपला शिवण क्लासचा तिसरा दिवस आहे। तर पहिल्या दिवशी आपण ब्लाऊजची मापे घेतलेली आहेत आणि लिहून घेतलेले आहेत। ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते बघितलेले आहेत। आणि दुसऱ्या दिवशी आपण काय केलेलं आहे, ब्लाऊजचं जे पेपर कटिंग आहे ते केलेलं आहे। त्यामध्ये आपण समोरील पाठीमागचं भागचं कटिंग केलेलं आहे। आणि आता आपण तिसऱ्या दिवशी कटोरी कशी वाढवायची आणि बाहीचं कटिंग कसं करायचं ते बघणार आहोत। दोन्ही आपण एकाच व्हिडिओमध्ये बघूयात, म्हणजे कटोरी कशी वाढवायची आणि बाही कटिंग कशी करायची। तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ खूप मोठा होतो आणि एकाच दिवशी एवढं आपल्या लक्षात येत नाही। त्यासाठी मी स्टेप बाय स्टेप थोडं थोडं करून तुम्हाला शिवण क्लासमध्ये परफेक्ट शिवण क्लास शिकवत आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला एकही अडचण येणार नाही, परफेक्ट असा आपल्याला ब्लाऊज तयार करता येईल। तर बघा, यामधलं आपण कटोरी घेतलेली आहे, कटोरी वाढवायची आहे। हे आपण व्यवस्थित ठेवूया। आपण ब्लाऊज पेपर कटिंग करताना हे आपल्याला पॅटर्न पाहिजे। आता बघा, हे जे आहे ते आपल्याला बाही कटिंग करताना हे माप लागणार आहेत। त्यामुळे ही वही आहे ते आपण इथं साईडला ठेवूया। आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, कटोरी कशी वाढवायची ते बघूया। कोणत्याही साईजची कटोरी असेल त्यावेळेस कशी वाढवायची ते मी तुम्हाला इथं सांगते। कटोरी वाढवताना सुरुवातीला आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे, सिंगल पेपर घ्यायचा आहे। कटोरी वाढवताना आपल्याला सिंगल पेपर घ्यायचा आहे। आणि ही जी कटोरी मूळ कटोरी आहे ती आपल्याला अशी पेपराच्या मध्यभागी ठेवून जशी आहे तशी सुरुवातीला मार्क करून घ्यायचं आहे। म्हणजे यामध्ये काही बदल करायचा नाही। सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, जसं आहे तसं यामध्ये वाढवून मार्किंग करून घ्यायचं आहे। जसं आहे तसं कटोरी मार्क करून घ्यायची आहे आपल्याला। आपण इथं क्रॉस पट्टीला कर्व आकार दिलता, तर कटोरी ही आपण कर्वचं मार्क करून घ्यायची आहे। जसा आपला कटोरीचा आकार राऊंड दिलेला आहे आपण सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं घ्यायचं आहे। इथं आपली कटोरी वाढवून तयार झालेली आहे। तर बघा, आता आपल्याला कटोरी कशी वाढवायची, तर कुठल्याही साईजची कटोरी असू द्या सेम पद्धतीनं कटोरी वाढवा, म्हणजे तुम्हाला कटोरी वाढवताना अजिबात अडचण येणार नाही। तर बघा काय करायचं आहे, सुरुवातीला हा जो पार्ट आहे याचा मध्ये काढून घ्यायचा आहे आपल्याला। हा किती आहे, 5 इंच आहे। 5चा मध्ये येतो 2.5 इंच। 2.5 इंचाला एक मार्क करून घ्यायचा आहे आपल्याला। बघा, 2.5 इंचाला ज्या ठिकाणी मार्क केलेला आहे तिथेच खाली आपल्याला बरोबर 1.5 इंच घ्यायचं आहे। कुठल्याही साईजची कटोरी असू द्या सेम पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे, 1.5 इंच घ्यायचं आहे। हे 1.5 इंच कंपल्सरी प्रत्येक ब्लाऊजसाठी आपल्याला घ्यायचं आहे। हे 1.5 इंच, हे 1.5 इंच घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इकडच्या साईडला 1.25 इंच घ्यायचं आहे। इकडच्याही साईडला 1.25 इंच घ्यायचं आहे। तर बघा, 1.5 इंच का नाही घ्यायचं, तर 1.5 इंच आपल्याला 40च्या पुढच्या ब्लाऊजसाठी 1.5 इंच घ्यायचं आहे। 40च्या आतले जे ब्लाऊज आहे त्यांच्यासाठी 1.25 इंच अंतर घ्यायचं आहे। कारण 1.5 इंच घेतल्यानंतर कटोरी भरपूर मोठी होते, त्यामुळे आपण दोन्ही बाजूला 1.25 इंच अंतर घेतलेलं आहे। आता हे जे आहे ते क्रॉसमध्ये मार्क करून घेऊयात। दोन्ही पॉइंट आपण क्रॉसमध्ये मार्क करायचे आहेत। हे बघा, हे झालेलं आहे। आता आपल्याला इथल्या बाजूला काही एक न वाढवता फक्त आपल्याला हे असं मार्क करून घ्यायचं आहे क्रॉसमध्ये। इथं जर अंतर वाढवलं तर आपली कटोरी मोठी होते, त्यामुळे इथं आपण अंतर वाढवलेलं नाही, हे आपण असं मार्क केलेलं आहे। आता इथल्या साईडला कटोरी वाढवताना आपल्याला फक्त शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच घ्यायचं आहे। आणि हे आपल्याला अंतर बघा, हे असं वाढवत वाढवत या पॉईंट जो आहे त्या ह्या पॉईंटला आपल्याला जॉईन व्हायचं आहे। आधी हे केलं डॉट डॉटमध्ये आणि नंतर आपल्याला हे असं व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने ही कटोरी आपली वाढवून तयार आहे। कुठल्याही साईजची कटोरी सेम पद्धतीने वाढवा, तुम्हाला परफेक्ट अशी कटोरी येईल। हा आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे। तर आता हे आपण कट करून घेऊया। कट करताना बघा, जसं मार्किंग आहे आपलं तसं कट करायचं आहे। बघा, ही आपली कटोरी तयार झालेली आहे। आता काय करायचं, हे टोक ह्या टोकावरती ठेवायचं असं
आणि कमी जास्त जो पेपर झालेला आहे तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. नसेल झाला तर ठीक आहे, झाला असेल तर आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. म्हणजे टक्स घालताना आपल्याला कटोरी व्यवस्थित येते, कमी जास्त होत नाही. हे झालेलं आहे. ही कटोरी आपली तयार झालेली आहे. आता बघा आपल्याला बाही कटिंग कसं करायचं ते बघूया. कटोरी वाढून तयार झाली. आता बाहीची कटिंग करूया. बाहीची कटिंग करताना सुरुवातीला आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे. फोल्ड बाजूवरती उंची टाकायची, खुल्या बाजूवरती कॅपाईट घ्यायची. तर बाहीची उंची खुल्या भागावरती का नाही टाकायची, तर खुल्या भागावरची टाकल्यामुळं बाही मधोमध कट होते. फोल्ड बाजूवरती टाकल्यामुळं अखंड निघते बाही. त्यामुळं बाही कटिंग करताना नेहमी फोल्ड बाजूवरती उंची टाकायची. हा पॉईंट एकदम लक्षात ठेवा. आता सुरुवातीला बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे आपल्याला. तर आता हे माप आहे ते आपण हे बघूया. तर बघा बाहीची उंची किती आहे, तयार उंची 5 इंच आहे. त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे. हा बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे, त्यामुळे हे आपण मार्जिन जे आहे ते 1.5 इंच मिक्स करणार आहोत. बरोबर 6.5 इंच बाहीची उंची आहे. तर सुरुवातीला 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला. हे 1.5 इंच शिलाई मार्जिन, तयार बाहीची उंची 5 इंच. आता बाहीची रुंदी किती घ्यायची इथं लिहिलेलं आहे आपण. 32 साईजचा ब्लाऊज आहे, बाहीची रुंदी 8 इंच घ्यायची. कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, बाहीची रुंदी जो आपण मोजलेलं जे आहे शिलाई मार्जिन मिक्स न करता छातीचा चौथा भाग जो आलेला आहे ब्लाऊजच्या मापावरचा, तो आपल्याला इथं बाही रुंदीसाठी घ्यायचा आहे. म्हणजे 8 इंच छातीचा चौथा भाग घ्यायचा. बरोबर, बाही रुंदीसाठी 8 इंच घेतलेला आहे. 8 इंच बाहीची रुंदी घेतली, तिथंच आपल्याला बरोबर 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. आणि बाहीची उंची 5 इंच घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला पट्टीनं जोडून बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं माप जे आहे ते बरोबर येईल. वरती खालती दोन्ही साईडला माप टाकायचं, जेणेकरून माप चुकणार नाही. झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कॅपाईट घ्यायची आहे. तर साईजनुसार कॅपाईट घ्यायची. किती मी इथं लिहिलेलं आहे, त्या दिवशी सांगितलेलं तुम्हाला. 5 इंचाची बाही आहे, त्यामुळं 2.5 इंच कॅपाईट घेतलेली आहे. तर परत आपण कॅपाईटचा चार्टही बघूया बाही कटिंग करताना. बाही कटिंगचा चार्ट, कटोरी ब्लाऊजचा चार्ट हेही आपण बघूयात. तर आता बघा इथं कॅपाईट आहे आपण 2.5 इंच. 5 इंचाची बाही आहे, त्यामुळं 2.5 इंच कॅपाईट घ्यायची आहे. बाहीच्या उंचीनुसार कॅपाईट बदलते, साईजनुसार कॅपाईट नाही घ्यायची. बाहीची जशी उंची आहे त्याप्रमाणे कॅपाईट घ्यायची आहे आपल्याला. इथं घेतलेलं आहे कॅपाईट 2.5 इंच घेतलेले आहे. तिथंच खाली बरोबर आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. तिथं खाली आपल्याला 2 मार्किंग करायच्या, 1 इंचाला आणि 2 इंचाला. आता बघा आपल्याला मार्किंग केलेलं आहे. आकार देताना आता इथून सुरुवात करायची. इथून व्यवस्थित असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हा एक आकार झालेला आहे आपल्याला बाहीचा. हा आकार झालेला आहे आपल्याला. हा आपला पाठीमागचा आकार आहे. आता दुसरा आकार देण्यासाठी जिथं आपण खाली 2 इंच घेतलं ना कॅपाईट घेऊन, तिथं खाली आपल्याला 2.5 इंचाला मार्क करायचा आहे. खाली 1/2 इंच घ्यायचं इथं. आणि आता आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईंट करायचा, म्हणजे आपली बाहीचा आकार कट झाला. बघू शकता परफेक्ट असा सहज पद्धतीने बाहीला आकार दिलेला आहे. अशा पद्धतीने बाहीला आकार द्या. असा पानासारखा फिशसारखा आकार कट झाला की बाही आपली परफेक्ट येते. आता आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे. तर दंडघेर किती आहे आपला बघा, 5.5 इंच दंडघेर आहे. 5 अधिक अर्धा बरोबर 5.5 इंच दंडघेर आहे. अधिक त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन मिक्स करायचं. तर बघा 5.5 इंच दंडघेर घेतलेला आहे आपण. आणि 1.5 इंच मार्जिन हे क्रॉसमध्ये मार्क करायचं. हे असं, हे आपलं शिलाई मार्जिनचं पॉईंट पण मार्क करून घेऊया, म्हणजे आपल्या व्यवस्थित असं लक्षात येईल. तर अशा पद्धतीने हे आपलं हे बघा, हे असं आपलं झालेलं आहे. बाहीचं कटिंग पण झाले, मार्किंग झालेलं आहे. आता कट करूया. सुरुवातीला कट करताना हा क्रॉस पॉईंट आहे तो कट करायचा. जिथपर्यंत 2 इंचाचं मार्किंग आहे तिथपर्यंत दोन्ही पार्ट कट करायचे. आणि परत हा जसा आकार आहे बाहीचा आपल्याला तसं कट करून घ्यायचा आहे.
ते कट केल्यानंतर आता आपल्याला भाई उकळून घ्यायची आहे. भाई उकळून घेतल्याच्या नंतर आपल्याला हा जो आकार दिलेला आहे दुसरा तो आकार कट करायचा आहे. हा जो आकार कट केलेला आहे तो आपल्याला हा पुढच्या बाजूला हा आकार घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आकार कट झाला तर समजायचं की आपली भाई एकदम परफेक्ट तयार आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण ब्लाऊजचं कटिंग करून घेतलेलं आहे. आज तिसऱ्या दिवशी आपलं पूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. तर चौथ्या दिवशी आपण हेच पॅटर्न ब्लाऊजवरती कसं ठेवायचं आणि ते कटिंग कसं करायचं ते बघूया आणि 5व्या दिवशी आपण ब्लाऊजची शिलाई बघूया. असं स्टेप बाय स्टेप एक एक दिवस आपण पूर्ण शिवण क्लास शिकणार आहोत. त्यासाठी आणखीन जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघत जा, व्हिडिओला लाईक करत जा आणि प्रश्न असतील तर नक्की विचारा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.